मंगलाष्टक स्तोत्र. अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वराः आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकाः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्. योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्भावितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलम्. कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. काय सांगायला लागले? 5 कल्याणक आहेत. कुठले कुठले 5 कल्याणक कुठले? ऐकू येत नसेल जवळ एक. गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, दीक्षा कल्याणक किंवा त्यालाच म्हणलं तपकल्याणक, केवल ज्ञान कल्याणक आणि निर्वाण कल्याणक किंवा मोक्ष कल्याणक. मोक्ष कल्याणक म्हणा किंवा निर्वाण कल्याणक म्हणा. तर हे 5 कल्याणक भरत क्षेत्रामध्ये, ऐरावत क्षेत्रामध्ये असणाऱ्या तीर्थंकरांचं जे काय 5 कल्याणक होतात, तर ती कल्याणक आपल्यासाठी काय बोध देतात हे सांगायला लागले. किंवा ते पाहून आपण काय भावना करायची. तर सांगतायत की जेव्हा अत्यंत पुण्यशाली जीव या भूमीवर येणार, तर त्यावेळेस तिथं नियमाने त्याच्यासाठी त्याच्या पुण्याचा उदय म्हणून सगळी भूमी सुवर्णमय होती असं सांगितलं याच्यामध्ये. तर कुठं एकी भाव स्तोत्रमध्ये की ते भगवान अजून जमिनीला स्पर्श करायच्या आधीच सगळी पृथ्वी सुवर्णमय झाली. अजून त्यांचा जन्म होण्याआधीच तिथं असणाऱ्या सगळ्या जीवांचे रोग नष्ट झाले. काय म्हणले हो? म्हणजे जिथं पुण्यशाली जीव जन्मणार तिथं कुठली सुद्धा बाधा नसते, कुठली व्याधी नसते, कुठलं संकट नसतं. अशा दुःखमय वातावरणामध्ये पुण्यशाली जीवाचा जन्म होत नसतो. आणि त्याच्या विरुद्ध आपला जन्म कुठं झालाय हो? जिथं धर्म नाही अशा ठिकाणी जाऊन पडलोय आता. म्हणून सांगतायत की तेवढं पुण्य आपलं असावं की ॲटलिस्ट धर्म टिकावा. म्हणून तुम्ही काय म्हणता त्याच्यामध्ये दर्शनपाठमध्ये, सच्चितोपी दरिद्रोपी जिनधर्मे निवासितः. म्हणजे मी दरिद्री होऊ दे नाहीतर चक्रवर्ती होऊ दे, पण माझ्याजवळ धर्म असावा किंवा धर्माजवळ मी राहावं, धर्ममय माझं जीवन असावं, अशी एक भावना आहे. तर ज्याच्या ज्ञानामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये धर्म आहे त्याला नियमाने कुठलंही संकट त्रास देऊ शकत नाही. मग सांगतायत म्हणून जेव्हा गर्भात येण्यापूर्वीच भगवंतांचा जीव, तीर्थंकर होणारा जीव आहे, तो गर्भात येण्यापूर्वीपासूनच सगळीकडं सुभिक्ष होतं. जन्मल्यावर तर रत्नांची वृष्टी सुरू झाली. गर्भात यायच्या आधीपासून पण वृष्टी होती. आणि मग जन्म झाल्यानंतर देव लोक आले आणि त्यांनी त्या तीर्थंकर बालकाला घेऊन गेले. हो की? बरोबर आहे की. गर्भात येण्याच्या पूर्वी 6 महिने सगळी देव लोक येतात आणि सगळी फिल्डिंग त्यांची चालू झालेली असते. म्हणजे जसं म्हणलं ना, मंत्री संत्री येणाऱ्या गावामध्ये
4 दिवसांनी येणार आहे तर आजपासूनच तुमची सगळी स्वच्छता, सुशोभीकरण काय म्हणायचं ते रोषणाई वगैरे सगळी चालू असती. तसंच हे ते मंत्री वगैरे तर म्हणा काय म्हणायचं त्याचं पुण्यवान असतं का पापी असतं हो? मंत्री, राष्ट्रपती, तुमचे पंतप्रधान कोण ऐकत नाहीत माझं प्रवचन म्हणून सांगायला लागले. ते पुण्यवान असतात का पापी असतात? ते येणार तर तुम्ही सगळं नगर म्हणा ते जिथं कुठं थांबणार तिथली सगळी व्यवस्था किती चोख करून ठेवता. आधीच ते येण्याच्या पूर्वीच तुम्ही काय करताय तिथं सगळं काय म्हणायचं एक मनोहर दृश्य तयार करता ना तशा प्रकारचं. मग इथं सांगतायत की इथं तर 3 लोकाचे नाथ जे होणार आहेत असा तो तीर्थंकरांचा जीव जर जन्म घेणार आहे तर साधे सुधे लोक नसतात. तुम्ही तर भाडे के टट्टू रखते है म्हणजे काय म्हणतात पैसे देऊन काम करणारे लोकांना ठेवतात. तिथे तर देव येतात आणि ते देव सगळ्या नगरीचे रूपच बदलून टाकतात ज्या नगरामध्ये त्या तीर्थंकर बालकाचा जन्म होणार आहे. तर सांगितलं जन्म कल्याणकाच्या वेळी सुद्धा देवांनी येऊन आपलं सगळं वैभव ओतलं, सगळ्या कला वापरल्या, सगळी भक्ती अशी ओतून दिली की त्यांचा आनंद ते व्यक्त करतायत तशा प्रकाराने. तर जन्म कल्याणक झालं. पुढं जेव्हा त्यांना वैराग्य झालं तर दीक्षा घ्यायसाठी ते निघाले तर तिथं त्यावेळी सुद्धा इंद्रांना सगळ्या देवलोकामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकाराने समजतं की यांना वैराग्य झालं हे. म्हणजे कशी व्यवस्था आहे बघा ना. इथं वैराग्य झालं आपल्याला आणि तिथं कळतं लगेच. कसं काय घंटानाद होतो, ते सिंहनाद होतो, आसन कंपित होऊ लागतंय इंद्राचं. म्हणजे माझ्या परिणामांनी इथं तीर्थंकरांचं बरं का इथल्या त्या तीर्थंकरांच्या विरक्तीच्या परिणामांनी त्या इंद्राचं आसन कंपित होते आणि ते लोकांतिक देव वगैरे सगळे त्या वैराग्याची अनुमोदना करण्यासाठी येतात. म्हणजे कशी एक अद्भुत व्यवस्था आहे हे सांगायचं त्याच्यातून. म्हणजे आपले परिणाम आपल्याला सुद्धा कॅच करायचं म्हणजे थोडा वेळ जातो कदाचित. आपण असे भाव केले होते का असं पण आपल्याला एखाद्या वेळेस वाटतंय. पण इथं त्या जीवाचं सांगतायत की तीर्थंकरांना जेव्हा वैराग्य झालं तर इथं मध्य लोक तर सोड देवलोकामध्ये सगळ्यांना कळतं आणि मग ते येतात त्यांच्या दीक्षेसाठी म्हणून. आणि मग तिथून दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर सांगितलं जसं आपण नियम करतो काहीतरी एखादं त्याग म्हणा एखादा संयम म्हणा असा आपण एखाद्या दिवशी नियम करतो. तर त्यांनी काय केला नियम आजीवन मौन. जेव्हा दीक्षा घेतली त्याच्यापासून मरेपर्यंत आता मरण तर नाही आहे निर्वाण आहे पण जेवढं जीवन राहिलं तेवढ्या जीवनामध्ये मौन. आता ते पुन्हा बोलत नाहीत. दीक्षा झाल्यानंतर तीर्थंकर केवली बोलत नाहीत. तीर्थंकरांचा जीव मुनी जोपर्यंत केवल ज्ञान होत नाही तोपर्यंत. मग ते दीक्षा कल्याणक झालं. दीक्षा कल्याणकानंतर केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. नियम घेतात म्हणून बोलत नाही तर नियम घेतलं किंवा नाही घेतलं तर बी अनेक प्रकारचे नियम घेतात. त्यांचा प्रश्न आहे की नियम घेतात म्हणून बोलत नाहीत का कसं. तर जेव्हा दीक्षा होत असती ना तर त्यावेळीच सांगितलं मुनिराज आता सामान्य इथं बघतो आपण ज्यांची दीक्षा आज आहे तर त्यांना आज दीक्षेचा उपवास असतो नियमाने. का उपवास असतो? ज्या दिवशी दीक्षा घेतात कोणी त्या दिवशी का उपवास असतो कोणाला माहित आहे काय? का दीक्षा घेतली होती माहिती का आजीनी? दीक्षेचा उपवास होता त्या दिवशी आजीला. मग आजी म्हणायचं नाही माताजी म्हणायचं ते. सुशांतमती माताजींनी बरोबर. आणि लोच असतो ना त्या दिवशी. लोच ज्या दिवशी करतात त्या दिवशी पण उपवास असतो. किंवा समजा आता दुसऱ्या दिवशी पण उपवास असतो. म्हणजे लोच आपण आदल्या दिवशी केला होता आणि दीक्षा दुसऱ्या दिवशी घेतली होती का दीक्षा त्या दिवशी घेतली म्हटल्यावर हां तेच की दुसऱ्या दिवशी पण उपवास म्हणून 2 दिवस नव्हता उपवास एकच दिवस उपवास होता. फक्त दुपारी दीक्षा झाली मग दुसऱ्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी दीक्षेचा उपवास असतो. म्हणून सांगतायत की असं अचानक समाधीच्या केसमध्ये आहे बरं का हे. सामान्य तुम्ही दीक्षा घ्यायला गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा उपवास असतो त्या दिवशी आणि मग तिथं दीक्षा होते. तर केश लोच जेव्हा करतात ना त्यावेळेस तो त्याच्या निमित्तामध्ये अनेक जीवांची हिंसा आहे. कारण
केस म्हणजे त्रसजीवांचा पिंड म्हणलं, एक केस. म्हणून तुमचा केस जर त्या अन्नात वगैरे आल्यावर अंतराय का असते? केस काही जीव नाही आहे, मग अंतराय का करायची हो? तर त्याच्या आश्रयाने जीव राहतात. केस भलेही जीव नाही आहे, नख जीव नाही आहे, पण केसाच्या आश्रयाने अनेक त्रसजीव राहतात. म्हणून ते जर तुमच्या अन्नात वगैरे आलं तर त्या जीवांची हिंसा झाली, म्हणून तो आहार भक्ष्य नाही राहिला. म्हणून सांगितलं तिथं की जर काय सांगत होते? हा, म्हणजे दीक्षा घेतलेल्या दिवशी उपवास का असतो तर लोच केलेला असतो. मग लोचचं प्रायश्चित्त म्हणून एक उपवास असतो. मग असे अनेक नियम त्या दिवशी घेतात ते. जे तीर्थंकर मुनी दीक्षित होतात तर त्या दिवशी त्यांना एकतर सांगितलं होतं ना किती दिवस उपवास करायचा, हा नियम त्या दिवशी घेतात ते. मग तीर्थंकरांचं शारीरिक बल चांगलं असतं, त्यामुळं 23 तीर्थंकरांनी 2 दिवस उपवास घेतले. आज दीक्षा झाली, आजचा उपवास, उद्याचा उपवास, तिसऱ्या दिवशी पारणं केलं. एक आदिनाथ तीर्थंकर सोडा, बाकीचे दुसऱ्यापासून ते 24 तीर्थंकरांपर्यंत सगळ्या तीर्थंकरांनी 2 दिवसाचा उपवासाचा नियम केला आणि तिसऱ्या दिवशी आहाराला उठले. पारणं झालं त्या दिवशी. पण आदिनाथांनी नियम केला की मी 6 महिने उपवास करणार. म्हणजे उत्कृष्ट. नंतर कुठं कमी म्हणली तरी दुसऱ्या तीर्थंकरांनी तर कुठं केलं. त्यांची शेवटी जशी त्यांनी घेतले नियम त्यानुसार चर्या पाळली. तर आदिनाथ तीर्थंकरांनी 6 महिन्याचा नियम केला. त्यामुळं पहिले 6 महिने तर ते काय स्वर्गामध्येच होते. आहाराला उठले नाहीत, ना कोणाशी बोलले नाहीत, ना कुठं काय गेले नाहीत, काहीच नाही. त्यामुळं ते आपल्या साधनेमध्ये होते 6 महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर सांगितलं आहाराला उठले तर 6 महिने, 7 महिने आणि 9 दिवस त्यांना अंतराय आली, म्हणजे विधी पटली नाही, म्हणून आहार झाला नाही. पण तरीसुद्धा त्याची त्यांना आकुलता नव्हती. कशासाठी सांगत होते? दीक्षा कल्याणक झालं तर त्याच्यानंतर केवल ज्ञान होईपर्यंत त्यांचं जे काय चर्या होती, जे काय त्यांचं आयुष्य होतं ते सगळं त्याच्यामध्ये वर्णन केलं. मग तिथं विचारलं एकांनी, दीक्षाच्या पूर्वी तीर्थंकरांचा जीव घरामध्ये होता. मग त्या घरामध्ये त्यांना सगळं देवकृत मिळत होतं ना, जेवण खाण, कपडे, ते दागिने, सगळं जे काही खेळायची सामग्री, सगळे खेळण्या वगैरे पण सगळे दैवी असायचे बरं का तीर्थंकरांचे. आणि इवन ते देवांगना सुद्धा असायच्या खेळायला त्यांच्याबरोबर. तर त्यांनी विचारला प्रश्न की जेव्हा दीक्षा झाली त्याच्यानंतर का नाही हो देवांनी मदत केली त्यांना आहारासाठी? जाऊ दे, देवांनी पण नाही, त्यांना जन्मतः अवधी ज्ञान असतं. जे तीर्थंकर असतात त्यांना जन्मतः 3 ज्ञान असतात. मती ज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधी ज्ञान. आणि दीक्षा घेतली की 4 ज्ञान प्रगट होतात. मनपरे ज्ञान, केवळ ज्ञान, मनपरे ज्ञान. आणि मग त्यांना जरी नुसतं अवधी लावून कळालं असतं, 6 महिन्यानंतर जेव्हा आहाराला निघणार असतात ना त्या दिवशी जर त्यांनी अवधी लावली असती तर समजलं असतं की तुला कधी आहार मिळणार आहे, कुठं मिळणार आहे, कोणाच्या निमित्तात मिळणार आहे, सगळं कळालं असतं. पण त्यांनी का नाही लावली अवधी? उगीच म्हणले वेळ वाया घालवला का नाही हो? चर्येला जायचं म्हणजे चेष्टा असती का? त्या जंगलामध्ये राहणार, त्या जंगलातनं नगरापर्यंत यायचं, फिरायचं, सगळी विधी मिळते का? कुठं बघून पुन्हा जायचं. एवढ्या वेळामध्ये उलटं ध्यान भरपूर झालं असतं त्यांचं. मग का ते असं फिरले? होय तेच विचारणार होते. समजलेलं असतं आणि सुद्धा रोज विहार आहाराला का निघायचं? का निघायचं मग? सांगावं का निघायचं? उगीच फेरफटका मारण्याचं जरा एके ठिकाणी बसून कंटाळा आलेला असते म्हणून. म्हणजे चर्या होती ना ती, त्यांच्याकडून चर्या इतरांना कळणार होती. आदिनाथ हे पहिले मुनी होते जे त्यावेळेस असणाऱ्या अन्य मुनींना कुठं चर्या काय माहिती होती. मग 6 महिन्यानंतर ते जेव्हा आहाराला निघाले तर त्यावेळेस ती विधी पण कळायला पाहिजे सगळ्यांना की असं विधी धरून निघतात. परत ते जिथं पटली तिथंच आहार करतात, मग ते पडघाण झाल्याशिवाय करत नाहीत. हे सगळी विधी पण समाजाला सुद्धा त्याच्यातून ज्ञान व्हावं ह्याच्यासाठी म्हणून पण. आणि त्यांना जरी अवधी ज्ञान असेल तरी सुद्धा त्या अवधीचा ते वापर करत नाहीत. म्हणून म्हणलं खूप सोपं झालं असतं, पण सोपं आयुष्य हे सुख देणारं नसतं.
ते निर्जरेला कारण नसतं. म्हणून तिथं जेवढी ते स्वतःच्या शरीराच्या प्रतिकूल राहतात तेवढी निर्जरा जास्त होते. शरीराने भूक लागली म्हणून मागितलं आणि लगेच ते जर खाल्लं तर ते शक्तिकारक नसतं, उलटं. म्हणून सांगतायत की थोडं श्रम करा, थोडंसं ते लवकर पचलं जातं आणि त्याचं गुण होतो. म्हणून म्हणले की दीक्षा झाल्यानंतर आदिनाथ स्वामी फक्त एकटे 6 महिन्याचा उपवास घेऊन त्यांनी तो नियम केला. परत त्या दिवशी त्यांना मौनचा नियम असतो. त्या दिवशी म्हणा किंवा आजीवन म्हणा, आता केवल ज्ञान होईपर्यंत तर मौनच असतं. असे अनेक प्रकाराने ते नियम त्यांच्या योग्यतेनुसार घेतात तीर्थंकर मुनी. आणि मग त्याच्यानंतर सगळी चर्या सामान्य आपण म्हणतो तशी आहार विहार उपदेश, मग ते सगळं सांगितलं ना त्यांनी की त्यांच्या निमित्तामध्ये अनेक प्रकाराने धर्मप्रभावना होते. आणि असा नियोग असतो काय की तीर्थंकर जे कोणी केवली असतात, म्हणजे आता केवल ज्ञानाची प्राप्ती झाली तर केवल ज्ञानानंतर लगेच मोक्ष होत नाही. अनेकांना होतो की मोक्ष. आपण बघितलं केवलींचे प्रकार किती असतात. 7 प्रकारची केवली होते. कुठले? अंतकृत केवली, सामान्य केवली, तीर्थंकर केवली, उपसर्ग केवली, मुक केवली, अनुबद्ध केवली आणि कोण झालं की सामान्य केवली, तीर्थंकर केवली, उपसर्ग केवली, अंतकृत केवली, मुक केवली, अनुबद्ध केवली आणि अजून एक प्रकार आहे. तर हे केवली, या केवलींमध्ये कोणाचं कधी निर्वाण होईल सांगता येत नाही. पण तीर्थंकर केवलींना नियम असतो. केवल ज्ञान झाल्यानंतर नियमाने वर्ष पृथक्त्वपर्यंत ते विहार करतीलच. विहार उपदेश हे सगळं त्यांच्याकडनं होणारच. मग ते पृथक्त्व वर्ष म्हणजे किती? 3 वर्ष, ते 3 किंवा 7 वर्षापासून ते 300 किंवा 700 900 वर्षापर्यंत असं एक रेंज आहे त्याची. म्हणजे तेवढ्या काळपर्यंत नियमाने ते त्या दशेमध्ये राहणारच. का बरं? त्यांच्याकडून तशी तीर्थप्रवृत्ती होणार असते म्हणून. म्हणून सांगितलं की ते त्या केवल ज्ञान दशेमध्ये सगळीकडे विहार करणार आणि त्यांच्या दिव्यध्वनीतून इतरांना तत्वाची प्राप्ती होणार. मिळालं का काका? सांगा ही कुठले केवली? 7 निशांत. सात प्रकारचे केवली सांगितले होते मी. कुठले कुठले आहेत? सामान्य केवली, श्रुत केवली. हो, श्रुत नसते. हे 13व्या गुणस्थानवरती सगळे केवली आहेत. श्रुत केवली खाली असते 12व्या गुणस्थानाच्या खाली. पुढं म्यूट झाला होय लगेच. सांगा तुम्ही जाऊन येता. मला एक आठवे ना की म्हणून विचारले. कुठले केवली होते? बरं बघा, मागं सांगितले होते एकदा मी. कुठले राहिले हो? सामान्य केवली, तीर्थंकर केवली, अंतकृत केवली, उपसर्ग केवली, मुक केवली, अनुबद्ध केवली, आणि समुद्घातगत केवली. ते लिहिल्याशिवाय समुद्घातगत असे एकूण केवलींचे 7 प्रकार असतात. म्हणजे हे सगळे 13व्या गुणस्थानवरती आहेत. फक्त वेगळ्या वेगळ्या अपेक्षेनुसार त्यांचे भेद केलेत. सगळ्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. 4 घाती कर्मांचा अभाव झालाय आणि केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. पण केवल ज्ञानानंतर त्यांना कधी मोक्ष होणार ना, हे काही निश्चित नाही आहे कोणाचं. कोणाला लगेच पण होईल, कोणाला नंतर पण होईल. फक्त तीर्थंकरांचं तेवढं, तीर्थंकर केवलींचा नियम असतो काय
की ते वर्षपृथक्त्वपर्यंत नियमाने केवळ ज्ञानदशेमध्ये विहार करणार, उपदेश करणार, दिव्यध्वनी फिरणारच, त्याच्याशिवाय मोक्षाला जाणार नाही. तसं मुक केवली असतात ते विदाऊट उपदेश, विदाऊट शब्द वर्गणा मोक्षाला जातात, म्हणून त्यांना मुक केवली म्हणतात. पण ते तीर्थंकर नसतात. तीर्थंकर नियमाने बडबड करणारच, मुकी जात नाहीत तीर्थंकर, कारण त्यांच्या निमित्तातच तीर्थप्रवृत्ती होणार असते. कोणाला उपसर्ग झाल्यावर त्यातून झालं, कोणाला अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञान झालं आणि ते मोक्षाला गेले, असे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे केवली असतात. ठीक आहे, कशासाठी बघत होतो आपण? तर जेव्हा केवळ ज्ञानाची प्राप्ती होते त्यावेळी समूहशरणाची रचना करतात देव जाऊन. तर हे सगळं बघितलं होतं आम्ही आता 2-3 दिवसामध्ये. समूहशरण कसं असतं, काय असतं, तर थोडंसं त्याच्याविषयी पण सांगायचं होतं. समूहशरणामध्ये कोण कोण जातं म्हटलं? जैनच जातात असं नाही. समूहशरणामध्ये जैन असो, अजैन असो, मनुष्य असो, तिर्यंच असो, गरीब, श्रीमंत, रोगी, निरोगी, कोणीही असो, ते जीव सगळे जाऊन बसतात. कशासाठी? तर एक त्यांचं पुण्य म्हणा की त्यांना तशी देशना ऐकायला मिळणार, म्हणून ते साक्षात समोर जाऊन त्यांच्या ती देशना ग्रहण करायला जाऊन बसतात त्या समूहशरणामध्ये. तर म्हणून म्हटलं तिथं तिर्यंच सुद्धा असतात. आपल्या सभेमध्ये तिर्यंच आले तर काय होणार हो? इथं साधं ते कुत्रा आणि मांजर फिरलं तर सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच. आणि तिथं तर हत्ती, घोडे, उंदीर, मांजर, कुत्रा, काय म्हणायचं, सिंह असले पशु सुद्धा सगळे येऊन बसलेत, पण तरी सुद्धा सगळ्यांचं काय म्हणायचं लक्ष त्यांच्याकडे नाही आहे बरं का. तिथं तर इंद्रा आणि देवांगना असले येऊन बसलेत आणि मग ते कुत्रा मांजरला कोण बघायचंय. पण म्हणायचं की ज्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्यांना दिव्यध्वनी पण मिळणार नाही, भलेही ते ऐकायला बसतील तरी सुद्धा, म्हणजे उपयोग लागणार नाही. असं जर भ्रष्टता झाली तर उपयोगाची, मग ते त्यांच्या कोठ्यामध्ये जाऊन बसतात. कोण? तिर्यंच त्यांच्या कोठ्यामध्ये. मग हेच सांगायचं होतं आज मला की समूहशरणामध्ये 12 सभा ज्या असतात त्या कुठं असतात. तर काय सांगितलं पहिला, समूहशरणामध्ये 8 भूमी असतात. कुठल्या 8 भूमी? शेवटची श्रीमंडप भूमी, ज्याच्यामध्ये की तीर्थंकर भगवान असतात. तर म्हणजे त्याचं रचना वगैरे काय मला डिटेल घ्यायचं नाही आहे, पण ते थोडंसं मला सांगायचं कशासाठी होतं. एक आपल्या डोळ्यासमोर व्ह्यू येण्यासाठी कसं असतं समूहशरण. मला काय फार जमेल असं नाही, पण तरी प्रयत्न करते. म्हणजे तिथं कसं सांगितलं त्यांनी. हां सांगा. 8 भूमी सांगणार आहेस? तर पहिला सांगितलं, जेव्हा त्या समूहशरणाच्या 20,000 पायऱ्या चढून आलात ना तुम्ही, तर पहिल्यांदा इथं धुलीशाल कोट आहे, म्हणजे पहिली भूमी. तर त्याचं वर्णन करतायत की धुलीशाल कोट से खाई तक. आता ते किती त्याचं डायमेन्शन वगैरे ते मी काही नाही सांगत, फक्त एकानंतर एक कसे भूमी आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे सामान्य, ते घेऊन. पहिल्यांदा धुलीशाल कोट आहे, तर त्या कोटमध्येच म्हणजे कशी असती म्हणे रचना माहिती का. आता इथून इथं प्रवेश झाला, ते झाल्यानंतर अशी इकडं आणि इकडं ही अशी पहिली भूमी. इथं असा रस्ताच असतो आत जायला पूर्ण शेवटच्या 8व्या भूमीपर्यंत. हे पायऱ्या संपल्या की इथून आतमध्ये काय म्हणायचं, एक असं तुम्ही इथून दरवाज्यातून आत आल्यावर कसं असतं ना तेवढा रस्ता, आणि मग बाकी बाजूला सगळीकडे तशा भूमी आहेत, अशा गोल भूमी आहेत बरं का, समजून घ्या. पहिला आहे ते धुलीशाल कोट म्हणायचं त्याला. तर ह्याच्यामध्ये मानस्तंभ आहे, चार दिशेला 4 असे रचना असतात बरं का.
4 पायऱ्या चारीकडं पण, तशी 20,000 पायऱ्या असतात. किती? 20,000. आणि त्या पायऱ्यांवर चढून जाणार तर पहिल्यांदा मानस्तंभाचं दर्शन होतं आणि मग त्याच्यानंतर पुढची रचना आहे. मग या जिथं मानस्तंभ आहे त्याचं नाव आहे धुलिशाल कोट. तर त्या धुलिशाल कोटमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी देवांनी काय केलंय, रचना केली आहे ना. सुंदरता किती ओतू शकतो तेवढं त्यांनी त्याचं रूप बदललंय. तर हे जे समोशरण आहे ना, हे सगळं पूर्ण गोल असं जी रचना आहे तर ती एका नीलमणीवर आहे. नीलमणी म्हणतात त्याला, किंवा नील किंवा अजून वेगळ्या रंगाची एक काय सांगितलं, इंद्रनीलमणी म्हणलं. हां, इंद्रनीलमणीवर समवृत्त भूमिकेमध्ये अनेक रंगांच्या रत्नांनी असं ते बनलेलं पहिलं धुलिशाल कोट आहे. सगळं तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रत्नांनी सुशोभीकरण आहे त्या भूमीचं. मग त्यामुळं त्या मण्यांची जी प्रभा आहे त्यांनी सगळं आसमंत व्याप्त झालेला असतो. म्हणजे तशा प्रकारचा रंग सगळीकडे पसरलेला असतो. अनेक कांतिमय कांतियुक्त रत्नों की महाप्रभा से यह धूलिशाल कोट आकाश में वलयाकार इंद्रधनुष्य के समान शोभायमान हो रहा है. मग त्या 4 दिशांना त्याच्यामध्ये सुवर्णमय 2 स्तंभ असतात आणि त्या स्तंभांच्या अग्रभागावर रत्नांच्या माळा असतात. हा सगळं आता ते वर्णन आहे, इतकं मी नाही वाचत, सामान्य आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं वाचते. मग त्या मानस्तंभांना पाहिलं तर मिथ्यादृष्टींचा मान कशाय गळून जातो. त्या मानस्तंभाच्या बाजूला सांगितलं 4 विहिरी आहेत. असा जर मानस्तंभ असेल इथं, आता कुठं असतो, समजा इथं मानस्तंभ आहे असा, तर या मानस्तंभाच्या बाजूला 4 विहिरी आहेत 4 साईडला. आणि त्या विहिरींची पण रचना सगळी अद्भुत असते. उन बावड़ियों में निर्मल जल भरा है, अनेक प्रकार के कमल खिल रहे हैं, स्फटिक मणिमय उनके तट है, उन तटों पर अनेक प्रकार के पक्षियों को के शब्द हो रहे, म्हणजे अनेक पक्षी तिथं गुंजारव करतायत, भ्रमर वगैरे ते सगळे गुंजन करतायत. जैसे मानो वे जिनेंद्र के गुणों का स्तवन ही कर रहे. एक असं मनोहर वातावरण पाहिजे ना, म्हणजे तुम्हाला कसं बागेत गेल्यावर मस्त वाटतं. मग तसं मन रंजायमान करण्यासाठी जेवढं सगळं चांगलं चांगलं करता येईल ते सगळं करणार देव. कारण तुम्ही आलाय सगळं काम बीम सोडून बाबा तुम्हाला, मग ते काहीतरी चांगलं मिळावं म्हणून त्यांच्याकडून केलेली ती रचना. इस प्रकार 4 दिशाओं के 4 मानस्तंभों के चारों तरफ किती झाले 16 बावड़ी आहेत. एक एक बावड़ी के दोनों तटों के पास पैर धोने के लिए 2-2 कुंड है. प्रत्येक बावडीजवळ 2-2 कुंड आहेत असं म्हणले, म्हणजे पाय धुतल्याशिवाय आज जायचं नसतं. कुंडों के जल से पैर धोकर मानस्तंभों की पूजा के लिए मनुष्य आदि जाते हैं. परत त्याच्यानंतर एक कमळांनी भरलेली खाई आहे म्हणून सांगितलंय. त्याच्यानंतर लतावन आहे. म्हणजे आता ही पहिलं धुलिशाल कोट, त्याच्यानंतर लताभूमी किंवा लतावन असं दुसरी भूमी आहे. हां, हे कुठे आहे समोशरण? मध्यलोकामध्ये आहे. आणि ते कुठे आहे? तर लताभवन म्हणजे लतावन म्हणजे तिथं अनेक प्रकारचे लताए आहेत. छोटे गुल्म वृक्ष समस्त ऋतुओं के फूलों से व्याप्त है, जिनमें अनेक प्रकार के पुष्पों की लताएं उज्जवल पुष्पों से ऐसी लगती है मानो देवांगनाओं के मंद हास्य की लीला को धारण किए है. म्हणजे त्या लताभूमीमध्ये अनेक प्रकारचे असे वृक्ष आहेत, लता आहेत, वेली आहेत, ज्याच्यावर की अनेक प्रकारच्या अनेक ऋतूतल्या सगळ्या फुलांनी ते भरलेलं आहे. आणि मग तिथं सगळं तशा प्रकारचे भुंगे असतात का तिथं?
भुंगे असतात का हो? फुलांवर भुंगे असतात की नाही? मग भुंगे असतात का? कारण समोशरणामध्ये विकलत्रय जीव नसतात असं सांगितलं जाते, असंज्ञी जीव नसतात. मग भुंगे असतात का? भुंगे किती इंद्रिय जीव भुंगा? भ्रमर चतुरिंद्रिय जीव. मग चतुरिंद्रिय जीव असतात का हो समोशरणात? म्हणजे इथं त्यांनी कसं घेतलंय, अनेक प्रकारचे पुष्प लता आदींनी व्याप्त असतं ते. उनके ऊपर भ्रमर गुंजार कर रहे हैं तथा मंद सुगंध पवन से बेले वृक्ष झूम रहे हैं. उस बेलों के वन में बहुत से क्रीड़ा करने के छोटे छोटे पर्वत है. रमणीक शैयाओं सहित स्थान स्थान पर लताओं के मंडप बने हुए हैं. म्हणजे म्हणलं ना, झोके वगैरे असे तुमच्याकडं जसं बागेमध्ये बसायला, ज्याला की वेली वगैरे अटॅच्ड असतात, असं ते एक फोटो सेशन करायला करता ना तुम्ही लोक, तसं ते नॅचरल असतं तिथं. म्हणजे कृत्रिम असतं, आता देवांनी केलं. निसर्गरम्य ठिकाण. हा, निसर्गरम्य. सगळं निसर्गरम्यच आहे समोशरण. निसर्ग नाही आहे, ते कृत्रिमच आहे, नैसर्गिक नाही आहे फक्त. मग असं तिथं त्या लताभूमीमध्ये अनेक प्रकारांनी त्यांनी शोभा केली आहे त्या वेलींच्या द्वारे. अनेक देवदेवांगनाएं जिनेन्द्र का यशोगान कर रहे हैं. त्या लता मंडपामध्ये अनेक लता भवनों में हिमालय के समान शीतल चंद्रकांत मणिमय शिलाएं देवों के विश्राम के लिए रखी गई. म्हणजे अनेक ठिकाणी स्थानास्थानावर अशी आसनं वगैरे असणार. तुमचे मी म्हटल्यासारखं आता झोपाळे म्हणा, बसायचे आसनं म्हणा, अनेक ठिकाणी अशा शय्या म्हणा, तर त्यांची सगळी रचना त्या ठिकाणी झालेली असते. धूलिशाल कोट से लगाकर पुष्पवाड़ी तक 2 योजन का गोल विस्तार है. दोनों तरफ 4 योजन क्षेत्र है. यहाँ से महावीथी के बीच में जितनी दूर जाओ वहाँ चारों तरफ तपाए हुए स्वर्ण के समान सुवर्णमय प्रथम कोट उस भूमि को घेरे हुए है. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रत्न आहेत. आणि एक विशेष काय सांगितलं की त्या सुवर्णमय जे कोट आहे ना, त्या कोटमध्ये काय सांगायला लागले, हत्ती, सिंह, वाघ, मनुष्य, हंस, मयूर, सुआ इत्यादि युगलों के रूप अनेक प्रकार के रत्नों के जोड़े व्याप्त है. म्हणजे सगळे कृत्रिम म्हणा, सामान्य नाही, असे जिवंत असं नाही, तर कृत्रिम सोन्याचे सगळी जोडे असतात. हत्तीच्या जोड्या, सगळं शेवटी त्यांना ते सजवायचं आहे ना. मग कसं सजवतात, अशा प्रकाराने सजवतात हे सांगायला लागले. म्हणजे तुम्ही तिथं जाणार तर तुम्हाला कंटाळा येत नाही. कुठं बघल तिथं तुम्हाला तुमचं मन रमणार असं स्थान आहे ते. फक्त त्याच्यात अडकायला नको एवढं तुमची परीक्षा असते. कई रत्नमयी बेलों, पुष्प, पल्लव, वृक्षों के सुंदर रूप बने हुए हैं. ऊपर नीचे कंगूरों में मोतियों की पंचवर्णमय रत्नों की मालाओं व झालरों से जाल व्याप्त है. उस कोट की अप्रमाण कांति से आकाश इंद्रधनुषी हो रहा है. मग त्याच्यानंतर त्यांनी परत त्याचीच वर्णन भरपूर घेतलंय. ठीक आहे, थोडंसं शॉर्टमध्ये करून उद्या सांगते मी त्याच्याबद्दल. फार डिटेल घेतलं त्यांनी. एवढं तर समजलं. ह्याला जेव्हा पायऱ्या चढून वर आले तर जी काही विथी असती, हे जे कोट आहेत ना, त्या कोट म्हणजे भिंती जरी असल्या तरी सुद्धा त्यांची रुंदी किती असती, तर त्याच्यामध्ये बसायचे वगैरे स्थानं असतील इतकी जाड भिंती. समजते का तुम्हाला? जसं आमच्या घरामध्ये खिडकी आहे. म्हणजे खूप मोठे मोठे भिंती अशा की ज्याच्यामध्ये त्या भिंतींमध्ये सुद्धा बसण्याची उठण्याची अशी सगळी व्यवस्था होऊ शकते. इतके मोठे ते कोट असतात. जसं की तुम्ही बघता ना, ह्याचं काय किल्ल्याला वगैरे किंवा बुरुज वगैरे असतात, तर त्याला जसं बाहेरून कोटिंग असते ना, मोठ्या दगडांचं जाड भिंती जशा असतात, तर तशा टाईपमध्ये हे बाहेरचं धुलिशाल कोट आहे, ज्याच्याने की ते समोशरण पॅक बंद आहे असं म्हणा. तशी त्याची रचना आहे. तर हे सगळं कशाचं उदय हो,
कशाचा प्रताप आहे, थोडंसं त्याच्याबद्दल डिटेल आपण बघू द्या. कशाचा प्रताप आहे हा सगळा, तर सांगितलं की त्या भगवंतांचं पुण्य असं आहे की त्याच्या निमित्तात त्यांना काय असं कोणाला नोकर ठेवून करून घ्यावं लागत नाही. ते त्या देवांचे परिणाम की ते स्वतः आपली भक्ती होतायसाठी म्हणून तशा सगळ्या क्रिया विक्रिया अशा करतात आणि ते सगळं रचना करतात तशी. तर म्हणून म्हणलं की का पुण्य हो त्यांचं, सातिशय पुण्य असतं भगवंतांचं असं सांगितलं जातं. का, कारण त्यांचं ज्ञानच आता सुखरूपाने परिणमन करू लागलं. म्हणजे सांगितलं सतत ज्ञानाचाच भोग आहे, त्यामुळं सतत सुखी असतात भगवान, त्यांना कुठलंही दुःख नाही आहे. मग म्हणून इथं त्यांनी कसं घेतलंय वाचते, सहज सुख में अनाकुलता, जैसा ज्ञान सहज है वैसा सुख भी सहज है. जे कोणी केवली झाले तर त्यांचं ज्ञान आता सहज परिणमन करू लागलं आणि सुखरूपाने परिणमन करू लागलं. सुख क्या है, आकुलता का अभाव होना, इसको सुख कहते हैं. म्हणून सुख शक्तीची आपण परिभाषा करतो ना, काय, निराकुलत्व रूपा सुख शक्ती. जिथं आकुलतेचा अभाव आहे त्यालाच म्हटलं जातं सुख शक्ती. जिसने इंद्रिय सुख में सुख की कल्पना की, वे उसके इंद्रिय सुख को देखे तो वह कैसे आकुलता से रहित समझे. म्हणजे मी असं विचारलं होतं ना एकदा, प्रश्न म्हटले होते मी की सिद्ध त्या सिद्धशिलेवर बसून काय करतात अनंत काळपर्यंत, 1-2 दिवस नाही, वर्ष नाही, अनंत काळपर्यंत ते सिद्ध काय करतात तिथं, त्यांना कंटाळा येतो का नाही येत असं विचारलं एकाने. असे इंजिनियर आहेत आपल्याकडं ज्यांना त्यांच्या लँग्वेजमध्ये उत्तर पाहिजे. मग तिथं सांगितलं की तुम्ही कशी परिभाषा करताय, इंद्रिय सुखातून तुमचं सुख मोजताय, त्यामुळं त्यांनासुद्धा इंद्रिय सुखातूनच बघायचा प्रयत्न करतोय आपण. त्यांच्याजवळ इंद्रिया नाही आहेत, सुख नाही आहे, त्यामुळे त्यांचा टाईम कसं कटणार असं तुम्हाला वाटतंय. पण इंद्रियातीत आहेत ते. एकतर तुमच्या इंद्रियांच्या गम्य नाहीत आणि त्यांना पण इंद्रिय नाहीत, त्यामुळं अतिंद्रिय सुखाचं ते निरंतर स्वाद घेतात. म्हणून म्हणले वाक्य काय, जिसने इंद्रिय सुख में सुख की कल्पना की. आपण काय करतोय, इंद्रियांना मिळालेलं सुख ते सुख अशी ज्यांनी कल्पना केली आहे, वे उसके इंद्रिय सुख को देखे तो वह कैसे आकुलता से रहित समजे. त्यामुळे त्यांना इंद्रिय सुख दिसत नाही तर तुम्हाला कळणारच नाही की ते आकुलता रहित आहेत, त्यामुळे त्यांच्या सुखाची तुम्हाला कल्पना येणार नाही. वह तो दुःख देखे तो सुख मानेगा. आपल्याला आता दुःखात आहे तरी पण तुम्हाला वाटत नाही दुःख आहे. तुम्ही काय विचार करता, हो आम्ही सुखीच आहोत. सुखी आहे का दुःखी आहे? म्हणजे इंद्रियांना सगळं मिळालं तर सुखी म्हणतो आपण, पण ते दुःख आहे हे वाटत नाही आपल्याला. देखने वाले के देखने के समय कितनी आकुलता रहती, भोजन के स्वाद वाले के वेग से मुंह चलने लगती है, धैर्य नहीं रहता कि मैं धीरे धीरे खाऊं. भूक लागली आणि पाहिजे तशी डिश समोर आली, काका कसं खाल्ला सांगा आज का नाही खाल्ला तर जे काय समोर आलं तर त्याच्याविषयी म्हणजे एक जण म्हटलं बरं का, असं काय म्हटलं, आम्हाचा आहार झालं की कधी बसतो जेवायला आणि कधी जेवतो असं वाटतंय म्हणते. का हो असं, म्हणजे हातातोंडाची घाई सुरू झाली म्हणते लगेच. आम्हाचा आहार होईपर्यंत निर्विकल्प, आहार झाला की म्हटले कधी खवन कधी नको असं भाव होतं. म्हणजे तिथं सांगायचं आहे म्हणून त्यांना की आता ते जे जेवण करताय तुम्ही तर ते सुख आहे का दुःख आहे हो. मग एवढा वेळ विचार केला ना जेवायचं किंवा त्यावेळेस जेवायला बसला जेवला तर ते सुख का दुःख काय. मग त्यांनी तेच सांगायला लागले, भोजन के स्वाद वाले के वेग से मुंह चलने लगती है, धैर्य नहीं रहता कि मैं धीरे धीरे खाऊं. एक ग्रास मुंह में है तो दूसरे ग्रास की कल्पना हो जाती है, काय खाऊन काय नाही लगेच. एक हाय तोंडातलं त्याचं टेस्ट पण नसतंय, दुसऱ्या घासाचं तयारी असती पुढं. मैं मिठाई खा रहा हूँ तो अब नमकीन खाऊंगा, म्हणजे न तू हे भोगतोय न ते भोगतोय. म्हणून सांगतायत की एकानंतर एक दुःख कसं व्याप्त आहे, कितनी अधीरता, कैसी उसकी आकुलता है. म्हणून जेवण करताना सुद्धा तुम्ही निराकुल नसता, कारण तुम्हाला पुढच्या घासाची चिंता आहे, हे खायचंय का ते खायचंय.
एकच घास 10 वेळा खाल्ला तर जेवण जात नाही. जसं एकच भाजी रोज असली तर म्हटलं त्या भाजीवर सगळा राग निघतो. त्या भाजीचा त्याग करून टाकतो. जिस इंद्रिय के भोग में उसने सुख माना उसमें कितनी आकुलता है, कितना दुख है कि वह अपने दुख को भी नहीं समझ पाता. जिस जीव ने विषयों में सुख माना इसमें कितनी आकुलता है. म्हणजे प्रत्येक इंद्रियांच्या विषयांना जो भोगायला जाणार नियमाने तिथं आकुलता आहेच. आणि त्या आकुलतापूर्वक तुम्ही सुखाचा अनुभव करताय तर ते दुःख आहे वास्तविक, पण त्याचं रूप तुम्हाला समजेना. त्यामुळं तुम्ही काय करताय, त्या दुःखालाच सुख मानताय. म्हणून सांगतायत पहिल्यांदा निर्णय करा, जो निर्णय केवली भगवंतांनी केलाय. तीर्थंकर केवली आत्ता 13व्या गुणस्थानामध्ये आहेत, तर त्यांनी ज्ञानाला ज्ञान रूपाने स्वीकारलंय आणि तसंच परिणमन चालू आहे निरंतर त्यांचं ज्ञान 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 रूपाने. म्हणून सांगितलं ते ज्ञान आता प्रवचन सार जे कोणत्या वेळेला सांगितलेलं, हा. काल जितूबाईंनी सांगितलं कुठली ते प्रवचन सार 19 नंबर गाता. तीच वाचली मी आता. सांगा कुठली. हा हा. मग तेच की आपण इंद्रियांनी आनंद घेतो, मग आर्यंतांना इंद्रियांचे विषय नाहीत, मग आनंद कसा येतो. छान. मग त्याविषयी सांगितलंय की ते आनंदच्या दृष्टी संपन्न आहेत. त्यांचा आत्मा आनंद ज्ञान आनंद रूपाने परिणमन करतो. ज्ञान आनंद आत्म्याचे स्वरूप असल्यामुळे त्यामुळे त्यांना मेडिएटरची गरज पडत नाही मध्ये. बर. ते स्वतः ज्ञान आणि आनंद रूप असल्यामुळे त्यांना बाहेर कुठल्या विषयाची गरज पडत नाही सुखी होण्यासाठी. बरोबर. अजून मग त्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलंय ना, जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे परिणमन करतात ते. बरोबर. स्वभाव जसा आहे तसं ते परिणमन करतात. त्यांच्याकडे बघून आपण पण तसं परिणमन करायला पाहिजे. पण आपण स्वभावाला ठेवतो मंदिरात आणि घेऊन जातो बरोबर विभाव बाहेर आणि त्या विभाव रूपाने परिणमन करतो. म्हणून त्यांच्याकडे बघताना तरी ॲटलिस्ट असतो का स्वभाव रूप आपण. मग ते बघा आणि तसे संस्कार बरोबर ठेवा आपल्याला. तर दिवसभरामध्ये सांगा गिरायकाच्या समोर बसल्यावर स्वभाव रूप असता का विभाव रूप निशान. म्हणजे संसारातल्या सगळ्या क्रिया करत असताना समोर आपण त्याच्याकडं बघत असतो ना, त्यामुळं त्या रूपाने परिणमन करतो. स्वभाव कुठला विसरून गेलेला असतो. देवळाच्या बाहेर पडलो की कसला आत्मान काय, सगळे अनात्मा झालेले असतात ना. जाड वाटायला काम निर्जीव झालेले असतात सगळे, कारण जीव विसरून गेलेला असतो. म्हणून सांगतायत की भगवंतांपाशी जातो तर तेवढे संस्कार दृढ करा. ते जसे आहेत तसा मी आहे. त्यांचं जसं परिणमन ज्ञानरूपाने तसंच माझं सुद्धा निरंतर ज्ञानरूपच परिणमन आहे, पण मी जातोय अज्ञानामध्ये आणि त्यामुळं आपल्याला विभाव होतात. म्हणून त्या विभावापासून स्वतःचं रक्षण करायचं तर नियमाने स्वभावाची कास धरायला पाहिजे, स्वभावाची आराधना करायला पाहिजे. ओम जाणा. पहा, हा मी स्वभावानेच केवल ज्ञान स्वरूप आहे. अनंत चतुष्टयांचा धनी आहे. पहा, माझ्यामध्ये कर्म नाहीत, नो कर्म नाहीत. कर्मांच्या परिणामांचा मी करता नाहीच. कम्मस्य परिणामं नो कम्मस्य तहेव परिणामं न करे दिएय मादाम जो जाण दिसो हवदिनाणी. पहा, कर्माच्या परिणामाला करणारा मी नाहीच, नो कर्माच्या परिणामांना करणारा मी नाहीच. मी तर जाणणारा आहे, मी तर ज्ञानवान आहे.
मी तर निष्कर्म आहे पहा. सर्व विकल्पांच्या अतीत शुद्ध स्वभाव जाणा. मी आहेच. ओम विसर्जन. नमो